मेळघाटामध्ये बुद्ध पौर्णिमेला 191 मचाणांवरून वन्यजीवांची गणती होणार असून या मचाणांवरून वन्यप्रेमींना निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे, अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील विभागीय वन अधिकारी मनोज कुमार खैरनार यांनी आज न्यूज अनकटशी बोलताना दिली आहे। या निसर्ग अनुभवताना बुद्ध पौर्णिमेमधील चंद्राच्या लख्ख प्रकाशात सर्व प्राण्यांना जवळून पाहण्याचा अनुभव देखील घेता येणार आहे। यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चिंकारा असे अनेक प्राणी पाहता येणार असून त्यांची शास्त्रशुद्ध गणती होणार आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह अकोला आणि पांढरकवडा येथील वनविभाग मिळून जवळपास 191 मचाणांसाठी ऑनलाईन बुकिंग ठेवण्यात आल्या होत्या। या सर्व बुक झाल्या असून त्याच अनुषंगाने गुरुवारी सकाळी शहापूर येथे ओरिएंटेशन प्रोग्राम होणार आहे। मी पहिल्यांदा माझं इंट्रोडक्शन देतो। मी मनोज कुमार खैरनार, मी विभागीय वन अधिकारी वन्यजीव मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये कार्यरत आहे। आणि यंदा आपण 23 मेला बौद्ध पौर्णिमेनिमित्त एक निसर्ग अनुभवाचा कार्यक्रम जो आहे तो मेळघाटमध्ये दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आयोजित केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आपण जवळपास 191 मचाणी म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प, त्याच पद्धतीने अकोला आणि पांढरकवडा विभाग हे मिळून जवळपास 191 मचाणी आपण उभारलेल्या होत्या। त्या पूर्ण ऑनलाईन केलेल्या होत्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आत्तापर्यंत बुक झालेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने आम्ही एक ओरिएंटेशन प्रोग्राम जो आहे तो शहानूरला उद्या सकाळी 11 ते 12च्या दरम्यान आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये सगळ्या सूचना ज्या आहेत ह्या पर्यटकांना, म्हणजे जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना दिले जातील, ज्यांचे ऑनलाईन बुकिंग झालेले आहे त्यांना। आणि त्यांना मग नियमांचं पालन कसं करायचं याच्याबद्दल सूचना दिल्या जातील। आणि त्यांचं पूर्ण जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, मचाणीपर्यंत सोडवायची व्यवस्था आणि त्यांना परत घेऊन यायची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। आणि या निमित्त मी सांगू इच्छितो की निसर्गप्रेमींसाठी एकदम चांगला एक अनुभव त्यांना बघायला मिळेल की चंद्राच्या प्रकाशामध्ये त्यांना सगळेच वन्यजीव पाहायला मिळतील अशी आशा आहे। त्याच्यामध्ये त्यांना वाघ बघायला मिळेल, त्याच्यानंतर बिबट हा मोठ्या संख्येने आहेत, अस्वल मोठ्या संख्येत आहेत, त्याचं नक्की दर्शन होईल। त्याच पद्धतीने वेगवेगळे हर्बीवरसुद्धा त्यांना बघायला मिळतील, सांबर मिळतील, चिंकारा मिळतील, त्याच्यानंतर बार्किंग डिअरसुद्धा त्यांना बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे। आणि मी सगळ्यांना म्हणजे हा निसर्ग अनुभवाचा आस्वाद त्यांनी घ्यावा अशी त्यांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद।